नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवी शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. की आपण आज व्हिडिओ जो बघत आहात की आल्याची लागवड. तर आल्याची लागवड करत असताना पहिल्यांदा जमीन आपण निवडताना की हलकी ते मध्यम स्वरूपाची आणि उत्तम निचरा होणारी जमीन आपण निवडायची आहे. आता ही जमीन निवडली की त्यानंतर आपण मार्चच्या दरम्यान खोल नांगरट करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 20 टन की एकरामध्ये की चांगलं कुजलेलं शेणखत आपण मिक्स करून घेऊन की जमीन बारीक करून ही अशी गादीवापे सोडायची आहे. गादीवापे 5 फुटावरती गादीवापा सोडायचा आहे. मधला जो काही 2 आपण गादीवापाचा वरचा जे टॉप म्हणतो तर तो आपला 3 फुटाचा असावा आणि अशी मग 2 लॅटरल टाकून त्याच्यावरती आपण की बेण्याची लागवड करून घ्यायची आहे. आता हे बेणं निवडत असताना की पहिल्या वर्षीच्या ज्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये की आल्याच्या पिकामध्ये की कोणताही रोग नव्हता किंवा आलं लागलेलं वगैरे नव्हतं, कुजलेलं नव्हतं. अशा शेतकऱ्याकडून आपण हे आल्याचं बियाणं घ्यायचं आहे. आल्याचं बियाणं घेतल्यानंतर कीटकनाशक आणि 22-3 बुरशीनाशक याच्यामध्ये आपण ते आलं बुडवून घ्यायचं आहे आणि मगच आल्याच्या लागवडीला सुरुवात करायची आहे. तर आता आल्याची लागवड करत असताना की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आल्याची लागवड केली पाहिजे. कारण का की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण जर केली तर त्या काळात उष्णता असते आणि आलं आपलं एकसारखं उगवतं आणि त्यानंतर आलं एकदाशी उगवलं की आणि त्यानंतर आलं वाढायला चालू झालं जूनच्या महिन्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या पूर्वी आपण त्याची एक भर देऊन घ्यायची आहे त्याला. जर आपण त्याला भर दिली तर पावसाळ्यामध्ये जे काही कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो तर तो कंदमाशीचा प्रादुर्भाव कमी होतो किंवा होणार नाही. म्हणून कंदमाशीचा ज्या माशा ज्या आपल्या उडत्याला दिसतात, जमिनीवरती चालताना दिसतात किंवा पानावरती दिसतात, तर त्या काळात की आपण कीटकनाशकची फवारणी करून आपला हे आल्याचं पीक आपण सुरक्षित ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये की आल्याचं पीक वाढायला सुरुवात झाली की याच्या जितक्या बांड्या निघतील तेवढ्या चांगलं असतं. जितक्या बांड्या आपल्या जादा तेवढं आपलं उत्पन्न चांगलं येतं आणि एकदाशी उत्पन्न बांड्या निघाल्या की त्या काळात मग आपण त्याच्यामध्ये की ठिबकमार्फत आपण विद्राव्य खतं आपण जर सोडून त्याची जर वाढ चांगली करून घेतली तर आपल्याला उत्पन्न नक्कीच चांगलं येतं. आणि त्यानंतर मात्र बांड्या यायला लागल्या की त्या काळात आलं लागणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर शेतकरी मित्रांनो की असं म्हणतात की आलं तर आलं नाहीतर गेलं. म्हणजे कसं की आल्या पिकाला जर कंदमाशीचा प्रादुर्भाव त्याच्यामुळं जर कूज लागली तर त्या आल्या पिकातनं आपल्याला उत्पन्न काहीच मिळत नाही. त्याच्यामुळं जर आपण व्यवस्थापन जर चांगलं केलं, याच्याकडं काळजी देऊन जर आपण आलं आपण जर पीक चांगलं आणलं तर आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो की या माझ्या या व्हिडिओला की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.